लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या काही तासापासून नाशिक शहरात जरी पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी देखील धरण पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय। त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते आणि साहजिकच त्यामुळे गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। दरम्यान टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जात आहे। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असं आवाहन केलं जात आहे। पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदी किनारी गर्दी करू नये, कुठलाही धोका पत्करू नये असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना करण्यात येत आहे। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 02 53 25 71 872 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त तथा आपत्कालीन विभाग प्रमुख स्मिता झगडे यांनी केलेले आहे। दरम्यान वालदेवी नंदिनी किनाऱ्यावर देखील पूर बघण्यासाठी आलेल्या नागरिकांना बाजूला करण्यात येत होतं। या कामी मनपाचे सहाय्यक विभागीय अधिकारी दिवसभर त्यांच्या विभागात उपस्थित राहून संबंधित कर्मचाऱ्यांना काल आदेशित करत होते। तर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संपर्क करण्यासाठी काही संपर्क क्रमांक समोर देण्यात आलेले आहेत। राजीव गांधी भवन 02 53 23 17 505, पंचवटी विभागीय कार्यालय 02 53 25 13 490, सातपूर विभागीय कार्यालय 02 53 23 50 367, नाशिक पूर्व विभागीय कार्यालय मेन रोड 02 53 250 42 33, नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय पंडित कॉलनी 02 53 25 70 493, सिडको विभागीय कार्यालय 02 53 23 920 10, नाशिक रोड विभागीय कार्यालय 02 53 24 60 234 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे। तसेच पावसाचा वाढता जोर लक्षात घेत नाशिकात मुंबईहून SDRF रात्री उशिरापर्यंत दाखल होणार आहे। हवामान खात्यानं पुणे आणि नाशिक येथे रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर त्यांची मंत्रालयातून दखल घेण्यात आलेली आहे। सद्यस्थितीत SDRFच्या टीमची मागणी करण्यात आली आहे। गंगापूर धरणातून रात्री उशिरा देखील विसर्ग वाढू शकतो। नागरिकांनी सतर्क राहावे, घराबाहेर पडू नये यासाठी मनपाची आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे वाहनांद्वारे भोंग्याद्वारे नागरिकांना सतर्क केलं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।